आणि यानंतर थेट जाऊयात नागपूरमध्ये ओबीसी महासंघाच्या मोर्चामध्ये। मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची जी मागणी होते त्या मागणीला ओबीसी समाजाकडून सध्या विरोध केला जातो आणि ठिकठिकाणी मोर्चांचं आयोजन केलं जाते। नागपूरमध्ये ओबीसी महासंघाकडून याच मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या या मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित आहेत। आणखी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुषार। कविता, नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली। आपण बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघ असेल किंवा सर्व शाखे कुणबी आणि ओबीसी मराठा समाजाची जी कृती समिती आहे त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आशिष देशमुख आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया। आशिषजी, या आंदोलनाच्या माध्यमातून काय मागणी आहे तुमची? आणि जरांगे पाटलांना त्यानिमित्ताने आम्ही हेच सांगू इच्छितो की कुणबी समाजाशी खाजवू नका। शेवटी न्याय उचित त्यांची मागणी नाही आहे। कोण्याही प्रकाराने मराठा हा सरसकट कुणबींमध्ये येऊ शकत नाही, ही जी वास्तविकता आहे ती त्यांनी समजून घ्यावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी आमच्याशी खाजवू नये। तुम्ही थेट इशारा दिलाय मराठा समाजाला, राज्य सरकारची कडे काय मागणी? मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, पण त्यांना ते इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधून मिळावं हे त्यांनी। परिणय फुके आपल्यासोबत आहे। परिणयजी, आमची जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्यावं आणि सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामध्ये सामावून घेण्यात यावं, या दोन्ही मागण्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। काल आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघालेले आहेत। ओबीसी समाजाचे सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते एकत्रित होऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। आपण जर का बघितलं पाठीमागे मोठ्या संख्येने विद्यार्थी देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली जी प्रमुख मागणी आहे, एकतर मध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, यासोबतच ओबीसी अंतर्गतही मराठ्यांना कोणतंही आरक्षण देऊ नये आणि महत्त्वाची विद्यार्थ्यांना घेऊन ज्या काही प्रमुख मागण्या, एकतर राज्यामध्ये ते 72 वसतिगृह ओबीसी समाजासाठी सुरू करण्याची राज्य सरकारने घोषणा केली होती, त्याचं अजून ते वसतिगृह सुरू झाले नाही, ती देखील एक प्रमुख मागणी आहे। आणि या व्यतिरिक्त एक जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे जे नॉन क्रिमिनल ओबीसी समाजाला मिळतं, जर का नॉन क्रिमिनलमध्ये ओबीसी समाज जो येतो त्यांना मग परत वेगळ्या कामासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची जी अट असते ती शिथिल करावी, अशा वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हा ओबीसी समाजाचा मोर्चा नागपूरच्या संविधान चौकामधनं सुरू झालेला आहे। सर्वपक्षीय नेते देखील यामध्ये सहभागी झालेले आहे आणि निश्चितच इथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणार आहे। जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे की समस्त ओबीसी समाजाची नेमकी काय मागणी आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने आपली काय भूमिका घ्यावी। कविता, आणि त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोर्चामध्ये आणखीन कोण कोण सहभागी आहेत, हा मोर्चा कुठून कुठपर्यंत असणार आहे तुषार? कविता, यामध्ये जर का आपण बघायचं झालं तर राष्ट्रवादीच्या वतीने माजी मंत्री अनिल देशमुख आहे, सोबतच भाजपचे जिल्ह्यातले सर्व आमदार आपल्याला पाहायला मिळतात। आमदार समीर बेगे असेल, परिणय फुके आता थोड्या वेळ आधी तो बोलून गेले, त्यानंतर आशिष देशमुख असेल, ज्या प्रकारे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झालेला आहे आणि एकंदरीतच अनिल देशमुख देखील, आपण त्यांना विचारूया। अनिलजी, काय मागणी आहे या माध्यमातून तुमची? मराठा समाजाच्या आरक्षणात कोणालाही आरक्षण देऊ नये। ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यातनं कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये। आपण बघू शकतो की सर्व पक्षाचे नेते इथे सहभागी झालेले आहे आणि भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसकडनं सुनील केदार देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। आपण त्यांना विचारूया। सुनील केदार इथे आहे। सुनीलजी, काय मागणी आहे तुमची? काय तुम्ही ओबीसी समाजाच्या मोर्चात निवांत बोलतो, आपल्याशी थोडं जरा थांबा। समाजाच्या मोर्चात तुम्ही सहभागी झाले, काय मागणी आहे? काय सर्व पक्षाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि विशेष करून मोठ्या संख्येने विद्यार्थी देखील आपल्याला
या मोर्चामध्ये पाहायला मिळत आहे, त्यावरून एक लक्षात येतं की मनोज जरांगे यांचं जे आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर मराठा समाजाने एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारवर केला होता. त्यानंतर कुठेतरी तो दबाव हटवण्याचा प्रयत्न ओबीसी समाजाकडनं होत आहे. त्यांचं थेट म्हणणं आहे की मनोज जरांगेच्या दबावामध्ये राज्य सरकारने कोणत्याही असंविधानिक मागण्या मान्य करू नये, कारण की वंशावळीमध्ये जर का कुणबी समाजाचा उल्लेख असेल तर त्यांना ओबीसीमध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यायला ओबीसी समाजाचा विरोध नाही. मात्र जर का सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले तर ते असंवैधानिक असेल आणि मग त्यामुळे कुठेतरी संविधानिक वाद निर्माण होईल. त्यामुळे मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दबावात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये यासाठी कुठेतरी राज्य सरकारवर एक दबाव निर्माण करण्यासाठी आज आपल्याला नागपूरमध्ये ओबीसी समाजाचा हा भव्य मोर्चा पाहायला मिळत आहे. कविता, धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर नागपूरमध्ये ओबीसी समाजाचा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. विशेष बाब ही आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, या सगळ्याच पक्षाचे नागपूरमधले विदर्भामधले महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. मागणी एकच आहे की मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सुरू ठेवत सरकारकडे सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली होती. या मागणी मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारला आता 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. मात्र सरकारनं मनोज जरांगे यांच्या दबावाला बळी न पडता असा कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी ओबीसी समाजाची आहे. मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं, ओबीसीतनं ते आरक्षण दिलं जाऊ नये असं म्हणणं ओबीसी समाजाचं आहे. आणि याच मागण्यांसाठी ओबीसी समाजाकडनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आले. नागपूरमधल्या मोर्चाची ही दृश्य आहेत, ज्या मोर्चामध्ये नागपूर आणि विदर्भामधले सगळे महत्त्वाचे सर्वपक्षीय राजकीय नेते सहभागी झालेले दिसत आहेत. सुनील केदार या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे आशिष देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. आणि मोठ्या संख्येनं ओबीसी समाजाचे अनेक बांधव या मोर्चात सहभागी झालेले आहेत. नागपूरमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठ्यांचं ओबीसीकरण नको अशी मागणी करत हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. जेव्हापासून मनोज जरांगे यांनी सरसकट सगळ्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल किंवा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण मिळावी अशी मागणी केलेली आहे, तेव्हापासूनच मराठा आणि ओबीसी समाजामधला संघर्ष महाराष्ट्रामध्ये पुढे आला. तो आता थेटपणे समोर येताना दिसतोय. जर मनोज जरांगे उपोषण करून आंदोलन करून आपलं म्हणणं मांडत असतील तर ओबीसी समाज सुद्धा उपोषण आणि आंदोलनाच्या मार्गाने आपलं म्हणणं मांडेल असं म्हणत ओबीसी समाज सध्या रस्त्यावर उतरलाय. फक्त नागपूरच नाही तर महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी ओबीसी समाजातर्फे आंदोलन केले जाते. नागपूरमधल्या मोर्चाची ही दृश्य आहेत. मोठ्या संख्येनं ओबीसी समाजातले बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्या मागण्या लिहिलेले बॅनर्स त्यांच्या हातामध्ये. विशेष म्हणजे सगळ्याच पक्षांमधले ओबीसीचं नेतृत्व करणारे अनेक महत्त्वाचे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाचा हा मोर्चा आहे असं म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत. मागणी एकच आहे की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देता येईल अशी कोणतीही मागणी राज्य सरकारनं मान्य करू नये आणि राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आपली मागणी पुढे नेण्यासाठी या मोर्चांचं आयोजन केलं जाते. ओबीसी महासंघाचा हा मोर्चा सुरू होण्याच्या अगोदर एक सभा झाली होती. या सभेमध्ये ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी काय इशारा दिला पाहूयात. आमचा सुरुवातीला यांना विरोध नाही. आजही मी जाहीरपणे सांगतो की सर्व मराठा समाजाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या स्वतंत्रपणे आरक्षण मागावं. 50% आतमध्ये नाही, ओबीसीच्या कोट्यातून नाही, या महाराष्ट्रातला ओबीसी मराठ्यांसोबत उभा राहील, बिलकुल उभा राहील. त्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे. पण आधी त्या 60% ओबीसीच्या लोकांना फक्त 27% आरक्षण. अरे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे, हे काही भीक नाही आहे. आणि या 27% आम्हाला 100% प्रतिनिधित्व नाही आहे. पूर्ण 50% प्रतिनिधित्व सध्या आम्हाला मिळत आहे. त्याच्यातही आमचा मोठा भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला तो जर आला तर आम्हाला काही नाही. तर जो ओबीसी समाज 50%पेक्षा जास्त आहे त्यांना आधीच 27% आरक्षण हे कमी आहे.
त्यातही क्रीमी लेअरची मर्यादा आहे. हे सगळं लक्षात घेता जर सरकार मराठा समाजाला सुद्धा ओबीसीमध्ये आरक्षण देणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही असं ओबीसी समाजाचं म्हणणं आहे. आणि अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारला याच संदर्भात या मोर्चा अगोदर झालेल्या सभेमधून इशारा दिला. आत्ता हा मोर्चा सुरू झालेला आहे. मोर्चाची ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं ओबीसी समाजातले बांधव मोर्चामध्ये सहभागी झालेत. घोषणाबाजी केली जाते. सगळ्याच पक्षांचे राजकीय नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. सरकारला निवेदन द्यायचं आहे की ओबीसींचं आरक्षण अबाधित ठेवा आणि मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नका. मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण सरकारनं कायद्याच्या तरतुदीत बसेल अशा प्रकारे द्यावं आणि ओबीसींच्या आरक्षणाला त्यामुळे कोणताही धक्का लागू नये ही ओबीसी समाजाची प्रमुख मागणी आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडे जाऊया, जे आता या मोर्चामध्ये सहभागी आहेत. तुषार, कविता, बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आपण त्यांना विचारूया. नेमका सरकारवर एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न ओबीसी समाजाकडनं होत आहे. नेमकी तुमची मागणी काय आणि राज्य शासनाने तर तुम्हाला आश्वासन दिलं तरी तुम्ही मोर्चावर कायम आहे? नाही, आश्वासन नाही. आम्हाला जे पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना सरसकट कुंड्यांचं प्रमाणपत्र देणार नाही, हे जोपर्यंत सरकार लेखी देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू राहणार. हां, आणि तुम्ही बघता नागपूरला आहे, गोंदियाला आहे, उद्या परवा आणखी इतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये असे मोर्चे निघणार आहे आणि सरकारच्या विरोधात आपला काय म्हणू त्याला लेखी काय हवं तुम्हाला राज्य सरकारकडे? कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठ्यांना कुंड्यांचे प्रमाणपत्र देणार नाही. तुम्ही मराठा समाजाला थेट आश्वासन दिलं की तुम्ही कुणबी समाजासोबत त्यांनी खाजून घेऊन हा शब्द वापरला. नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. ज्या मराठा कुटुंबांना त्याची गरज आहे आणि म्हणून मराठा समाजाने इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधून आरक्षण मागावं, ओबीसी मधून नाही. मनोज जरांगेची मागणी ही असंविधानिक आहे असा देखील तुम्ही उल्लेख केला. का वाटतं तुम्हाला ती असंविधानिक आहे? जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये मान्य झालं, पण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाने म्हटलं की मागास हा मराठा समाज नाही आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.